हॅलो. हां सर बोला. हां, नमस्कार सर. मी पत्रकार प्रदीप मुरमे बोलतोय. नमस्कार. नमस्कार, नमस्कार. सर, काल परवा शिक्षक समन्वय संघ नांदेड हां. नांदेड जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी भीक आंदोलन केले. हो. तर या भीक आंदोलनाबाबत तुम्ही आम्हाला काय सांगाल नेमकं थोडक्यात? नाही मुळामध्ये सर जवळपास 7 दिवस शिक्षक समन्वय संघ नांदेडच्या जिल्हाधिकार्यालयासमोर बसलेला होता. हां, हां. संविधानिक मार्गाने अगदी 4 ते 6 हा आंदोलनाचा वेळ दिला होता. जेणेकरून विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षक करतो. हां. प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून आम्ही शाळा करून सगळे शिक्षक 4ला यायचो. एक 400-500 शिक्षक. हां, हां. पण 7 दिवसामध्ये कुठल्याच पद्धतीची दखल न घेतल्यामुळे हां, हां, हां. आम्ही निवेदन दिलं. हां. मुळामध्ये भीक आंदोलनामध्ये कलेक्टरची भूमिका अशी होती की त्या निवेदनावरच त्यांचं म्हणणं होतं की बुवा या पद्धतीचं आंदोलन तुम्ही करू नका. हां, हां. आम्ही म्हणलं ठीक आहे मग आम्हाला आंदोलन करण्याची काही हौस नाहीये. हां, हां. तुम्ही तशा पद्धतीनं वर कळवा. हां, हां. पण वर कळवल्यानंतर सुद्धा कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न भेटल्यामुळे हं. आम्ही शेवटी अत्यंत खरं तर आमच्यासाठी ते लाजिरवाणं मुळात नव्हतं. कारण 20-20, 22-22 वर्ष झालं सर हे सगळे विनाअनुदानित शिक्षक अगदी विना पगार काम करतायत. हां, हां. नायगावमधल्या एका कॉलेजमध्ये 20% मागच्या 29 जूनला एक शिक्षक रिटायर झाला. हां, हां. आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर असताना हं, हं. आम्ही भीक मागू आंदोलन केलं. त्याला अतिशय उदंड असा शिक्षकांचा प्रतिसाद होता. हां, हां. आणि जे काही 300-350 रुपये जमा झाले होते भीकेमध्ये हां, हां, हां. ते आम्ही या राज्याचे जे अर्थमंत्री आहेत अजितदादा पवार हां, हां, हां. त्यांच्याकडे आम्ही वर्ग केलेले आहेत. सर, आता तुम्ही जे काही भीक आंदोलन केलेलं आहे, की तुमची जी काही आंदोलनं तुम्ही 7 दिवसापासून म्हणा जे आंदोलन करत होते, त्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शासनाने दखल घ्यावी म्हणून तुम्ही हे भीक आंदोलन केलं, बरोबर? हो. मग आता या भीक आंदोलनाची शासन दखल घेतली का? काय सांगाल? काय वाटतं नेमकं तुम्हाला? नाही याचा एक परिणाम असा झाला की हे आंदोलन आता सर्वसामान्यामध्ये गेलं. हां, 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 हां. आम्हाला जी भीक दिली ती ऑटोवाल्यांनी दिली. हां, हां, हां. तो ऑटोवाला आम्हाला विचारत होता हे काय चाललंय तुमचं नेमकं. हां, हां. आम्ही त्यांना समजून सांगलं. ऑटोवाल्यांना फार चीड आली खरं तर या गोष्टीची. हां, हां. ते म्हणले सर आम्हालाही जे काही शिकवलं शिक्षकांनी शिकवलं. हां, हां. आणि एकतर अगदी जो भिकारीच होता मुळामध्ये त्यांनी आम्हाला भीक दिली. हां, 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 हां. आणि ते दृश्य खरं तर प्रत्येकाला अगदी पीड येणारं होतं. हं, हं, हं. काही शाळा सुटल्या होत्या. विद्यार्थ्यांनी भीक दिली. त्या हं, हं. विद्यार्थ्यांच्या समोर आम्ही गेल्यामुळे विद्यार्थी आमच्या समवेत आले. हं, हं, हं. त्यामुळं हे आंदोलन त्या भीक आंदोलनाचं सरकार किती दखल घेईल माहिती नाही. हं, हं. जर सरकार संवेदनशील असेल किंवा त्यांना भविष्यामध्ये काही पुरोगामी महाराष्ट्राची ओळख टिकून ठेवायची असेल हं, हं, हं. आणि शिक्षकाचा सन्मान अजून अबाधित ठेवायचा असेल हं, हं. आणि खरंच आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय शिंदे साहेबांचे शिंदे साहेब किंवा त्यांची सर्व टीम हां, हां. ही जर आनंद दिघे साहेबांना गुरु मानत असेल हां, हां, हां. तर सरकारला आमची दखल घ्यावी लागेल सर. हां, हां, हां. अन्यथा त्याचे अतिशय गंभीर परिणाम येणाऱ्या काळामध्ये सरकारला भोगावे लागतील असं आम्हाला त्या भीक आंदोलनातून लक्षात आलं. कारण आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहोत. हां, हां, हां. आणि ह्या भीक आंदोलनाची ती एक फार मोठी उपलब्धी म्हणावी लागेल की हे आंदोलन आता अगदी जन आंदोलन झालेलं आहे. हां. आणि अगदी सोमवारी कदाचित शाळा बंदचं आंदोलन पालकाकडूनच होतं की काय अशा पद्धतीची आता परिस्थिती निर्माण होते आहे. सर, शिक्षकावरती भीक आंदोलन छेडण्याची परिस्थिती निर्माण झाली. नेमकं याला कोण जबाबदार आहे? काय वाटतं तुम्हाला नेमकं? नाही याला व्यवस्था जबाबदार आहे. हं, हं. कारण अनेक सरकार आम्ही पाहिले. हं. परंतु दूरदृष्टीचा एकही शिक्षण मंत्री खात्याला न भेटल्यामुळे हां, 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 हां. जसं अगोदरचे शिक्षण मंत्री हे दूरदृष्टीचे होते हं, हं, हं. आणि ज्या उदात्त भावनेनं शिक्षण संस्था स्थापन झाल्या महाराष्ट्रामध्ये. हां, हां. खरं शिक्षण संस्था स्थापन करताना त्यांच्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर होता. हां, हां. महात्मा फुल्यांचा आदर्श समोर होता. सावित्रीबाई फुलेचा संघर्ष समोर होता. हं, हं. कर्मवीर भाऊराव पाटलासारखा खरं तर एक संस्थाचालक यांच्या समोर होता. हं, हं, हं. आणि अशा उदात्त भावनेतनं ह्या संस्था स्थापन झालेल्या होत्या. हं, हं, हं. पण दुर्दैवाने नंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये दूरदृष्टीचे चांगली राजकीय नेते खुर्चीवर न बसल्यामुळे हां, हां, हं. मी असं म्हणेन की लायक खुर्चीवर जेव्हा नालायक माणसं बसतात हं, 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 हं. त्यावेळेस त्या खुर्चीचा सगळ्यात मोठा अपमान होतो सर. हं, 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 हं. आणि दुर्दैव म्हणावं लागेल. तशा पद्धतीची दूरदृष्टी आम्हाला आता सध्याला दिसत नाहीये. हं, हं. खरं तर दीपकजी केसरकर साहेब हे मुळामध्ये संवेदनशील आहेत. हं. अभ्यासू आहेत. स्वतः ते अर्थ खातं सांभाळलेले आहेत. हं, हं, हं.
शिक्षकांच्या भावना ते जाणतात पण भावनेशी खेळतात. हां, 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 हां. तर हे भावनेशी खेळणं कठीण जाऊ शकतं त्यांना. सर आता आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपले जे काही विद्यमान शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी सभागृहामध्ये की एक काय जून 2024 पासून बरोबर? हो, हो, अनुदानाचा जो हो. काही वाढीव टप्पा देण्याची त्यांनी घोषणा केली. मग घोषणा करूनही ते जी-आर काढत नाहीत. काय नेमकं कारण काय? नाही त्यांच्या पोटात मी तेच म्हटलं ना, ते हां. भावनेशी खेळतायत सध्या. हां, 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 हां. पण भावनेशी खेळून अगदी ताणून धरून जेव्हा आपण एखादी गोष्ट देतो, हं, हं, हं. तेव्हा त्यातला जो आनंद आहे किंवा हं. त्याच्यातली जी सकारात्मकता आहे ती निघून जाते कुठेतरी. हं, 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 हं. कारण संघर्षातनं झगडून भेटत असेल तर मग तुम्ही देऊन काय उपकार केले असा त्याचा अर्थ होतो. बरोबर, बरोबर, बरोबर. तुम्ही सुखासुखी आनंदात तुम्ही देताय ना, आता लाडकी बहीण योजना आणली, आम्ही त्यांचं स्वागत करू. बरोबर, कारण बरोबर. कोण्यातरी बेरोजगार महिलेला 4 पैसे भेटत आहेत, त्याबद्दल आमच्या मनात कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव नाही. बरोबर. पण त्यांचा इकडं घोषणा होते आणि एका तासात जी-आर निघतो बरोबर, बरोबर, बरोबर. आणि आमची घोषणा होऊन 15 दिवस जी-आर निघत नाही. हं, 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 हं. मग आम्हाला वाटतं की हे ठरवून चाललंय हं, हं, हं. आणि आदरणीय शिक्षण मंत्र्याला एखादं कोणतं कडं मिसगाईड करत असेल, हं, हं, हं. तर ते यांना महाग पडू शकतं सर. हं, हं, हं. कारण हा जवळपास 63,000 शिक्षकांचा प्रश्न आहे. हं, 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 हं. आणि नुसते 63,000 नाहीत ना, बरोबर. त्यांचे पण सगळे सोयरे आहेत. बरोबर, बरोबर. आता आम्ही सहज विद्यार्थ्यांना म्हटलं, गुरुदक्षिणा म्हणून आम्हाला तुम्ही जर मतदान मागितलं तर द्याल का? हं, हं. तर अक्षरशः हजारो शिक्षक तयार झाले सर, विद्यार्थी. बरोबर, बरोबर. म्हणजे येणाऱ्या काळात हा जो वोटिंग बँक आहे म्हणू आपण तो, हां, 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 हां. तो शिक्षकांनी आता हळूहळू नुसता 63,000 आता ठेवलेला नाहीये. हं, हं, हं. त्यांना कळाले की बाबा 63,000 मध्ये सरकार ला आपला धक्का पोहोचू शकत नाही. हं, 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 हं. पण हा 63,000 वर्ग जर आपल्या सगळ्यांसोबत जर उतरला रस्त्यावर, हं, हं, हं. तर निश्चित सरकार त्याची दखल घेईल अशी अपेक्षा आहे. तर तुमचा जो काही प्रश्न आहे, हा अनुदानाचा प्रश्न म्हणा किंवा विविध जे काही प्रश्न आहेत तुमचे, निश्चितपणे तुमच्या जे काही मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या, न्याय आहेत. असं असताना देखील अद्याप या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. आता आपले जे काही शिक्षक आमदार म्हणा किंवा पदवीधर आमदार म्हणा, की या तुमच्या या प्रश्नाच्या संदर्भात पाठपुरावा करण्यास कमी पडले, असं प्राध्यापक आनंद आनंद कर्णे यांना वाटतं का? त्याच्याशी मी सर अगदी तुमचा रास्त प्रश्न आहे. हं. मुळामध्ये संविधानकर्त्याचा जो उद्देश होता, हां. म्हणजे 7 पदवीधर 7 शिक्षक आमदार हे शिक्षक फक्त आमदार. महाराष्ट्रातच आहेत सर. बरोबर, बरोबर. म्हणजे महाराष्ट्रातल्या शिक्षण क्षेत्राला त्यांनी दिले. हं, हं. मी तुम्हाला तेच सांगितलं, दूरदृष्टीचे नेते जसं डॉक्टर पंजाबराव देशमुख होते. हां, 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 हां. यांनी त्यावेळेस त्यांचं जर आपण स्टेटमेंट पाहिलं, हं, हं. तर हे जे 14 आमदार दिले होते, हं, हं, हं. त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा हा देश शेतकऱ्यांचा राज्य आहे. हं, हं, हं. मग शेतकऱ्यांसाठी स्पेशल आमदार नाहीत, कामगारांसाठी स्पेशल आमदार नाही, शिक्षकासाठी का? हं, 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 हं. त्यावेळेस त्यांचं उत्तर असं होतं, मी या तुमच्या माध्यमातून खरं तर 7 पदवीधर आणि 7 शिक्षक आमदारांना हे उत्तर देऊ इच्छितो, हं, हं. की शिक्षक हा पिढी घडवणारा, राष्ट्र घडवणारा माणूस असल्यामुळे हं, हं. त्याच्या राष्ट्र आणि न्याय मागण्यासाठी आणि त्याच्यावर अन्याय झालाच, हं, हं. त्या अन्यायासाठी तो रस्त्यावर येईल तर समाजाची इब्रत जाईल हं, हं, हं. आणि पर्यायाने पुरोगामी महाराष्ट्राला एक काळा डाग लागेल. हं, हं, हं. त्याच्यामुळे बरोबर, तो बरोबर. कदापि तो डाग लागता कामा नये हं, हं, हं. म्हणून त्यांनी 7 पदवीधर आणि 7 शिक्षक आमदाराची सोय आपल्या विधान परिषदेमध्ये केली सर. बरोबर, बरोबर, बरोबर. मी तर सगळ्या शिक्षकांना आव्हान करेल हं, हं, हं. की येणाऱ्या काळात जर समजा हे 7 उतरले नाहीत 14 रस्त्यावर, हां, हां, हां. तर यांनी 100% एकतर राजीनामे द्यावेत, हं, हं, हं. नाहीतर यांच्या जीवाला थोडी शरम लाज वाटायला पाहिजे, बाबा आपण ज्यांच्या जीवावर पेन्शन घेतोय, ज्यांच्या जीवावर पगार घेतोय, हं, हं, हं. ज्यांच्या जीवावर आमदारकीचे सगळे आपण सुख भोगतोय, हं, हं, हं. तर ते शिक्षक उपाशी आहेत. हं, 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 हं. यांना जेवताना जेवण कसं जातं हा एक माझा प्रश्न आहे सर. बरोबर, बरोबर. ही माणसं नाही आहेत का? यांना हृदय नाहीये का? बरोबर, बरोबर. आता पाथरीमध्ये आज 7वा दिवस आहे सर शिक्षकांच्या उपोषणाचा. बरोबर, बरोबर. अन्नत्याग आंदोलन केलेलं आहे. हं, हं, हं. हे 7 आणि 7 महाराष्ट्रातली 14 आमदार तिथे येऊ नयेत. बरोबर, याला त्यांना पाहिजे. कशा लाजा वाटत नसतील हो? बरोबर, बरोबर. माझा प्रश्न आहे बरं का ही, आणि ही सात्विक राग आहे माझा, नाही, नाही. बरोबर, की बरोबर. नाही दुसरा कोणी शेतकरी उपोषणाला बसला हे केलं ठीक आहे, तो म्हणेल किंवा तो माझा भाग नाहीये. बरोबर, बरोबर. अरे तुम्ही तुमच्या मुलांची शिक्षण जे या शिक्षकांच्या ह्याच्यातून तुम्ही करताय, कारण तुम्ही आमदार झाला, तुम्हाला पगार भेटते, बरोबर, बरोबर. आणि एक शिक्षक जवळपास 4-5 शिक्षक 7 दिवसापासून अन्नाचा कण घेत नाहीत बरोबर. आणि ही जेवणं करतात.
मी बरोबर. त्या पेंडॉलला साधं भेटू शकत नाहीत. हम्म, हम्म, हम्म. अहो, ही कसली शिक्षक आमदार आहेत? हम्म, 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 ते सगळे 14 आमदारांचे पद रद्द करायला पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. शासनाला तो पैसा वाचवला पाहिजे खरं तर त्यांनी, कारण हा सर्वसामान्यांचा पैसा आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि यातला एकही जर चांगला म्हणजे हाडाचा आमदार असेल हम्म, हम्म, हम्म. तर तो पाथरीला पळत आला असता. हम्म, की नाही बाबा, मी ज्याच्यासाठी लढतोय तो माणूस उपोषणाला बसलाय, हम्म, हम्म, हम्म. तो बसेल त्याच्या बाजूला. हम्म, ठीक आहे, तो उपोषणाला बसू शकणार नाही समजा, हम्म, हम्म. पण तो तळमळ करेल ना. बरोबर बरोबर बरोबर. आजच्या घडीला मला थोडेसे ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांचे निश्चित प्रयत्न मला थोडेसे निश्चित किंचित वाटतात. हा 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 हा. आणि मग वाटण्याचं कारण सुद्धा आहे की तो हाडाचा एक शिक्षक आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि हाडाचे शिक्षक नाही बसणार बघा गप्प. हम्म, 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 हम्म. म्हणून माझे सगळ्या 14 आमदारांना आव्हान आहे माझं, हा हा हा. की बाबा रे, तुम्ही शिक्षकांचे आहात. हम्म, हम्म. तुम्ही बाकीचे सगळे प्रश्न बाजूला सोडा हम्म, आणि तुम्ही या पेंडॉलमध्ये 14ला 14 येऊन बसा हम्म, हम्म, हम्म. आणि तुम्ही शिक्षकांच्या सोबत राहा. ठीक आहे, प्रश्न नका मिटू देऊ. बरोबर. तुम्ही आम्ही म्हणत नाही तुम्ही बरोबर सरकारला भांडा. बरोबर बरोबर. तुम्ही आमच्या सोबत बसा, आम्हाला बळ द्या, आम्ही ठरवू ना, हम्म, हम्म, हम्म. आम्ही घेऊ त्यांच्याकडून. बरोबर. तर आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमचं जे काही शिक्षक समन्वय संघाचं जे काही पाथरीला जे काही अन्नत्याग आंदोलन चालू आहे आणि धाराशिवला पण जे चालू होतं, बरोबर आहे. हो, आणि हो. त्याचबरोबर राज्यभरामध्ये आपण बघितलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणा किंवा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर आंदोलने चालू आहेत आणि सगळेच शिक्षक आंदोलनामध्ये फारच सक्रिय झालेत आणि शिक्षकामध्ये एक तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे. मग या पार्श्वभूमीवर असं वाटतं की तुम्ही हे जे काही सध्या आंदोलन छेडतात या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चितपणे पुढील 8 दिवसामध्ये किंवा 10 दिवसामध्ये तुमचा प्रश्न निकाली निघेल किंवा तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं. तुमचं काय मत आहे या संदर्भामध्ये? प्राध्यापक आनंद कर्णे यांना काय वाटतं नेमकं? माझं व्यक्तिशः मत असं आहे की उद्याला महाराष्ट्रात संस्थाचालकांच्या बऱ्याचशा घडामोडी घडणार आहेत. हां, 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 हां. कारण संस्थाचालक ही पॉवरफुल संघटना आहे. हां, हां, हां. बरं, ओढात अनेक संस्थाचालक हे सरकारमध्ये आहेत, काही विरोधी बाकावर आहेत. बरोबर, बरोबर. त्यांचे अगदी मंत्र्यासोबतचे संबंध आहेत. बरोबर, बरोबर. आणि आम्ही काल जी संस्थाचालकांना आमची भूमिका सांगितली शिक्षक समन्वय संघाची, हां, हां. त्यातनं अनेक संस्थाचालकांना कळून चुकलेलं आहे हां, हां, हां. की बाबा, शिक्षक रस्त्यावर भीक मागणं हे फक्त शिक्षकाचा अपमान नव्हे. हां, हां, हां. ज्या शिक्षकाला आपल्या संस्थेच्या नावाखाली मास्टरवर घेतलंय, बरोबर आहे. आता काही संस्थेचं नाव श्री शिवाजी विद्यालय आहे, बरोबर आहे. त्यांच्या मास्टरवर हा शिक्षक शिकवतोय बरोबर, बरोबर. आणि त्याच संस्थेतला माणूस भीक मागतोय. बरोबर, बरोबर. काही संस्थेचं संत गाडगेबाबा महाराज विद्यालय आहे, बरोबर. काही संस्थेचं राजर्षी शाहू महाराज विद्यालय आहे. संस्थेचे नाव मुद्दाम सांगतोय तुला मी, नाही, तुम्हाला बरोबर, सॉरी. बरोबर, बरोबर. काही संस्थेचं राष्ट्रमाता जिजाऊ आहे, काही संस्थेचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, बरोबर, बरोबर. काही संस्थेचं संत बसवेश्वर विद्यालय आहे. बरोबर, बरोबर. आणि या विद्यालयातली या कॉलेजची माणसं जर रस्त्यावर भीक मागत असतील बरोबर, बरोबर. तर हा अपमान फक्त शिक्षकाचा नाहीये, बरोबर, बरोबर. हा सर्वात मोठा अपमान आहे त्या नावानं स्थापन केलेल्या संस्थाचालकाचा. बरोबर, अगदी बरोबर. आणि हे ज्या संस्थाचालकाला कळेल, हं, हं. मला वाटतं तो संस्थाचालक सोमवारपासून हा आपल्या संस्थेतल्या सगळ्या शिक्षकांना घेऊन रस्त्यावर दिसेल. हं, 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 हं. आणि जर दिसत नसेल हं, हं. तर त्या संस्थाचालकाला स्वतःला संस्थाचालक म्हणून उदात हेतून मी संस्था चालवतोय हा म्हणण्याचा काही अधिकार नाही. बरोबर, अगदी बरोबर, बरोबर. असं माझं एक शिक्षक म्हणून 15 वर्षे पिढी घडवल्यानंतरचा सर मी अनुभव सांगतोय हा. बरोबर, बरोबर, बरोबर. कारण घडवलंय ना. आणि त्या संस्थेचालकाने ठीक आहे माटी माझं काही लिहून दिलं असेल, हं, हं. काळ होता, काळ बदलला, बरोबर, बरोबर, बरोबर. काळाप्रमाणे सरकार बदलली. बरोबर, बरोबर. आपल्या भारतीय राज्यघटनेत बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं, बाबा रे, मी घटना लिहिली खरी आहे, पण काळानुरूप तुम्हाला घटनेमध्ये बदल करण्याचा हक्क पण दिला ना त्यांनी. बरोबर, बरोबर, बरोबर. जर जगातलं सगळ्यात मोठं विद्वान व्यक्तिमत्व म्हणते की काळानुरूप बदलावं लागेल, बरोबर. तर ही कोण आहेत? मागच्या एखाद्या कुठल्या चिठ्ठीला का धरून बसतात हे? नाही, नाही. बरोबर, बरोबर, बरोबर. हा माझा अति रास्त प्रश्न आहे. आणि माझा खास करून आपल्या माध्यमातून हं, हं, हं. तर महाराष्ट्रातल्या तमाम संस्थाचालकाला आग्रहाची विनंती आहे हं, 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 हं. की आपण या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी झालात हं, हं. तरच तुम्ही ज्या उदात हेतून संस्था स्थापन केल्या हं, हं, हं. त्या हेतू सार्थकी लागेल. अन्यथा पाप पुण्याच्या जर गोष्टी ठरल्यात समजा, हं, हं. तर पुण्य तुमच्या पदरात पडणार नाही, बरोबर, बरोबर. तुम्ही पापाचे भागीदारी व्हाल. बरोबर, बरोबर, बरोबर. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी आणि संवाद एक साधला. शेवटची बोला. माझी विनंती आहे हा, सर, बोला सर, बोला, बोला. की शाळा बंद आंदोलनाचं हत्यार संस्थाचालकांनी उपसलं पाहिजे. हां, हां, हां.
आणि अगदी 100% जे पगार घेतात शिक्षक बांधव, हां. त्यांनाही माझी विनंती आहे हां, हां, हां. की बाबा आपण सगळे एकच आहोत. तुम्ही शिक्षक, आम्ही शिक्षक. बरोबर. बिलकुल, बिलकुल. आज एक छोटा शिक्षक उपाशी आहे, बरोबर, तुम्ही तुपाशी आहात. बरोबर, बरोबर. तर तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये नाही आलात तर शेतकऱ्यांना जसं छेडलं जातं, कांदा उत्पादक शेतकरी वेगळा, बरोबर. ऊस उत्पादक शेतकरी वेगळा, द्राक्ष उत्पादक नीळ वेगळं. उत्पादक, द्राक्ष उत्पादक यांना एकत्र येऊच दिल्या जात नाही. बरोबर आहे, आणि बरोबर. त्यामुळे शेतकऱ्याची ही अवस्था आहे की सगळ्यात जास्त बळी राजाचा जातो. बरोबर, बरोबर. तसं जर शिक्षकांच्या असं तोडफोड करून त्याला जर आपण म्हणजे यांनी जर असंच हे केलं तर तिथं सरकार जिंकेल. बरोबर, बरोबर. म्हणून माझी 100% पगार घेणाऱ्या शिक्षकांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की आमच्यासाठी 2 दिवस रस्त्यावर या. बरोबर, बरोबर. निश्चित निर्णय लागेल. मंगळवारी बहुतेक शिक्षण मंत्र्यासोबत बैठक आहे, हां, हां, हां. मला जिथपर्यंत माहिती कळाली. हां, हां, हां. आणि हा लढा फार ताणू देणार नाहीत शिक्षण मंत्री, अशी त्यांना विनंती. हां, हां, हां. कारण ते देणारे आहेत, दिलेत मागं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्या त्या काळात झालेलं आहे. आणि बरोबर. आता हे रास्त आहे, हक्काचं आहे. बांधवांचा जीवाला जर काही बरं वाईट झालं तर ह्याचे परिणाम वेगळे होतात. म्हणून आपल्या माध्यमातून सन्माननीय शिक्षण मंत्री साहेब दीपक केसरकरजी, अजितदादा पवार साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्रजी फडणवीस हं, हं, हं. आणि मुख्यमंत्री तर अतिशय इमोशनल आहेत. त्यांनी दुःख भोगलेलं आहे. हं, हं. त्या दुःखातनं उभारी घेऊन त्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आज एकनाथजी शिंदे साहेब समोर आलेले आहेत. हं, हं, तर हं. ते भावनिक आहेत, तर त्यांनी भावनिकता दाखवून शिक्षकाला उदार अंतकरणाने येणाऱ्या मंगळवारच्या किंवा बुधवारच्या कॅबिनेटमध्ये प्रचलितनुसार शासन आदेश काढून तमाम 63,000 शिक्षकांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं सरकारने पावलं उचलावीत ही अपेक्षा आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. अन्यथा आता आंदोलनाची तीव्रता निश्चित वाढत जाईल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. ओके, धन्यवाद.